शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी महादेव। पिंड बनवून आपण ज्या गावामध्ये उभा घेतो एक दोन ज्या ठिकाणी गाडी शॉर्ट साठी काम आहे ते हिरकणीवाडी गाव, तिथून हिरकणी माता खाली उतरली होती, पण हिरकणीचा बुरुज आहे ना ते या समोर आहे तिथे। आता क्लायमेट मध्ये दिसत नाही, येताना जर दुःख निघालं तर येताना तुम्हाला तो बुरुज स्पष्ट बघायला मिळतो। हिरकणी बुरुज या ठिकाणी पश्चिमेकडचं रायगडाचं लास्ट टोक, वरून रायगडाचं पश्चिम बाजू येते। रायगडाचं पश्चिमेकडचं हिरकणीचा बुरुज म्हणजे तो दिवस सुद्धा पौर्णिमेचा। रायगडावरती राजाने दुधाची मागणी केली होती आणि गवळणी घेऊन दूध घेऊन गडावरती गेल्या। सायंकाळ झाली रायगडावर, संध्याकाळ झाली नगारकड्यात, नगारे वाजले बाल्ले किल्ल्यामध्ये आणि गडाचा महादरवाजा किल्ल्याचा मेन गेट बंद झाला। दरवाजेचे प्रमुख सांगोजी काटकर यांना हिराने हात जोडून विनंती केली, म्हटले माझा 2 महिन्याचा खाली बाळ आहे, मला खाली सोडा। सांगोजी काटकर म्हणतात राजांची आम्हाला एक आज्ञा आहे, एकदा गडाचे दरवाजे बंद झाले की दुसऱ्या दिवशी उघडले जातात। हिराला रायगडावरती राहण्यासाठी व्यवस्था केली। हिरकणी माता रायगडावरती राहिली नाही, रस्ता शोधू लागली तर रायगडाच्या पश्चिम कड्यावरती माता आल्यानंतर तिच्या खाली बाळ रडत होतं। मातेला 1375 फूट कड्यावरती ऐकायला गेलं की बाळ घरामध्ये रडतंय, म्हणून मातेने त्या कड्यावरती दुधाचे भांडे ठेवलं, चप्पल त्या ठिकाणी ठेवून रात्रीच्या वेळी दगडात झाडाला धरत पूर्ण रायगडाचा पश्चिम कडा इथपर्यंत माता उतरली आणि इथून ते उतरल्यानंतर या वरसुले खिंडीतून ते खालच्या गावामध्ये गेली, म्हणून त्याला हिरकणीचा बुरुज आणि त्याला हिरकणी वाडी। पण ज्यावेळी दुसऱ्या दिवशी गडाचे दरवाजे उघडले त्यावेळी राजांना बातमी कळाली, या गडाचा महादरवाजा बंद असताना हिरकणी रायगडाचा पश्चिम कडा किंवा कुठून उतरून गेली। म्हणून राजांना बातमी कळाली हिरा सुखरूप गावामध्ये आहे। राजांनी आपली पालखी त्या हिरासाठी पाठवली, हिराला हिराच्या बाळाला पालखीमध्ये बसवलं, रायगडावरती दरबारात नेलं आणि साडी चोरून सत्कार केला, कन्ना नारळाने वटी भरली, माये ममतेला पालखीमध्ये बसून घरापर्यंत रवाना नेला। जिथून महाराज म्हटले हिरोज इंदुकरणा एक हिरकणी गवळण एक आई एका बाळासाठी उतरते तर उद्या शत्रू सहज चढू शकतो की शत्रू या कड्यावरनं खाली उतरून येऊ शकतो, म्हणून जा हिरोजी डोंगर कडा तासून घ्या, तटबंदी मोठा बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या इतिहासात हिरकणीचा कडा, म्हणून तोच हा हिरकणीचा बुरुज आहे। हिरकणीची गोष्ट ऐकून वाचून माहिती आहे, पिक्चर सुद्धा तुम्ही पाहिला असेल हिरकणीचा, तर पिक्चरची शूटिंग सुद्धा रायगडावरती झालेली आहे। हिरकणच्या गोष्टीवरून तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवतो, म्हटले रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजूनी, येथील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळाशी, वाळुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे, आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडपदर घरवालीचे, सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरी, एके दिवशी दूत घालिता हिरा क्षणभर सावली, ध्यानी नाही आलं तिच्या सांज वेळ ठेवून गेली, सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात ब्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे, हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांच्या आम्हाला, बाळाच्या ठेवे झाली माय मावळी बिडी पिशी, कडा उतरून धावत येवणी बाळाला ती घेई कुशी, अतुल्य धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोयदेवणे प्रेमे सन्मानित केले, कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा ऐकूये त्या जुनी, येथील हिरकणी या बुरुजाची कथा ऐकूये त्या अजून येथील हिरकणी या बुरुजाची। या ठिकाणी रायगडाचा पश्चिमेकडचा लास्ट होय हिरकणीचा कडा। आता इथून एक 100-200 पायऱ्या चालला की सपाटी आहे, पण त्या सपाटीला पाऊलवाट आहे, पाऊलवाटेला कोणी थांबायचं नाही, मध्ये फोटो काढण्यासाठी कशाला उभं राहायचं नाही, कारण दगड येण्याची भीती असते, कडे वगैरे येतात ना, त्यामुळे तिथून पुढे गेल्यानंतर गडाचा महादरवाजा आहे, महादरवाजाच्या खाली एक धबधबा आहे, धबधब्यातून आतमध्ये जाताना सावकाश जायचं, धबधब्यातून गेल्यानंतर गडाच्या महादरवाजामध्ये थांबायचंय आणि महादरवाजामध्ये आपण महादरवाजाची माहिती घेतल्यानंतर बाल्ली किल्ल्यामध्ये जाणार आहोत। पण कुणी अशा कठाड्यांवरती उभं राहायचं नाही, चालायचं नाही, कारण या साईडला पूर्ण खालच्या बाजूला दरी असल्यामुळे सगळ्यांनी उजव्या बाजूने जायचं आपल्याला महादरवाजामध्ये। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी महादेव।
काय हाँ रोपवे से नहीं, अपने पास है ना इतना बैग में, इतना सब लेके घूम रहे अपन. चला हे वुल्वरीन आणि सुपरमॅन. अरे समोर तर बघ दादा ढोकला असता. अरे बघ तू पण गेला बघ. बघ ह्या बघ. हा कॅमेऱ्यात नंतरला बघ. पुढे बघ. आम्ही आता इथे ब्रेक घेतलेला, तर इथे समोरचा तुम्ही नजारा बघू शकता किती एकदम फॉगी झालेला आहे. तर हाच नजारा आता मी थोडासा कॅप्चर करत होतो टाइमलॅप्समध्ये, तर तुम्ही बघू शकता एकदम. ह्या तोफा दिसत आहेत, ह्या महादरवाजाच्या 5 मिनटं आधीच आपल्याला दिसतात. आता मी इथे थांबलेलो, इथं बाजूलाच तोफा, तर ह्यांना पण मी असं कव्हर केलं. ह्या 2 तोफा होत्या. त्या तोफा बघून जे समोर आलं तिथे बघू शकता महादरवाजा बाजूलाच हा नैसर्गिक धबधबा आहे. तर इथे लिहिलेलं आहे, म्हणजे महादरवाजाचं बोर्ड लिहिलेलं आहे. समोरच इथे महादरवाजा, त्याच्या पटापटा पण इथे बघू शकता. इथे पाणी वगैरे पण आहे, तर त्याच्यामुळे स्लिप वगैरे होण्याचे चान्सेस खूप होत आहे. तर आपल्याला हळूहळू लागणार. ह्या शिड्या पण एकदम मोठ्या मोठ्या आहे का. तर हां मी घेतोय. हां आता महादरवाजा इथे आपण पोहोचलेलो आहे. महादरवाजा आपण आलोय. अजून गर्दी पण खूप आहे, तर काय नाही सगळी जाऊ आतमध्ये. आता ते बघू शकता आपण किती इथे गर्दी झाली आहे. महादरवाजासाठी जो आतून जायचा त्यासाठी इथे गर्दी खूप होती. तर आपण पण पटापट आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर आपण तुम्हाला आतून व्ह्यू दाखवूया, तो आतून कसा महादरवाजा दिसतो. कारण की समोरून तर सगळ्यांनीच बघितला असेल. तर आतून बघू शकता अशी मोठीशी भिंत अशी दिवाळांनी दगडांनी कोरलेलं आहे. आणि आतून हा दरवाजा असा दिसतोय. आता सगळे आले की आपण मग पुढे जाण्यासाठी निघूया.